तर गाईज गाडी आमची फायनली आली आणि आता आम्ही जाऊ. चलो 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 चलो. आता आम्ही सर्वजण आले ने चालू. तर गाईज आता आम्ही आलो आहे श्री चिंतामणी देवस्थान श्री क्षेत्र कळम. खाली जावं लागते म्हणते इथं. वाव क्या बात आहे, मस्त खाली आहे. तो गाईज काय जबरदस्त, म्हणजे दर्शन करायला आपण वरती चढतो ना, आता आपल्याला खाली जावं लागत आहे. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज तो डे आहे की आम्ही आज जाणार आहोत बाहेर फिरायला. कुठं जाणार आहोत तर ते तुम्हाला लवकरच सांगतो, कारण की आता रिव्हील केले ना, तसे तुम्हाला नाही का माझ्या थंबनेल वरून समजूनच पडणार की कुठं चाललो म्हणून. तरी आता तुम्हाला हळूहळू जसं जसं प्रोसेस मध्ये आम्ही जाऊ तसं तसं तुम्हाला दाखवू आम्ही कुठं चाललो आहे म्हणून. मित्रांनो, बाहेर पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आता रेनकोट घातला. आता कारने मला त्रास येत आहे, तर आज रेनकोट घालून जातो म्हटलं. इतक्या दिवसापासून रेनकोट घेऊन ठेवलेला आहे, त्याचा यूज तर करायला लागेल ना गाईस. तर आता थोडं सामान आणायचं आहे. आता करतो ना बेटा. तर आता सामान घेऊन घ्यायला जायचं आहे. म्हणजे सामान म्हणजे आता मी टूरवर चाललो आहे. कुठे चाललो आहे माहिती आहे का तुम्हाला? हिल स्टेशन आहे. आता ते कोणतं आहे ते तुम्हाला दाखवतो, जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा दाखवून देऊ. आणि त्याच्यासाठी थोडंसं रिझर्वसाठी सामान आणायचं आहे, म्हणजे काहीतरी खा प्यासाठी नाही का, चटर वटर गाडीमध्ये पाहिजे का नाही मित्रांनो, नाही तर काय ते तसंच भूक लागली तर काय करणार, त्यासाठी आणत आहोत. मित्रांनो, पॅकिंग झालेली आहे. हे इथं सगळे कपडे आहे. हे हृदयाच्या बॅग मध्ये सगळं खायचं आहे. हृदयात आता पटपट दूध पिऊन राहिला. हा तर आता, आणि हे आपलं जेवणाची सोय, आणि काही लोक पराठे बनवणार आहे. म्हणजे कसं आहे, आपला बजेट फ्रेंडली टूर आहे म्हणून आता सगळं घरूनच आपण घेऊन चाललो आहे. लोणचं वगैरे घेतलेलं आहे, छान चाही बनलाय, तर मी चहा पितो. आणि गाडी निघालेली आहे, एकाच्या घरी गेली आहे त्यांना घ्यायला. तर आम्हाला पटकन तयारी करावं लागेल, पटपट तयारी करून तयार राहावं लागेल, कारण की मग गाडीत आल्याबरोबर बसून जावं ना. कारण की जितक्या लवकर निघू, कारण की आम्हाला एका जागी आणखी गणपती मंदिरला जायचं आहे. कडम म्हणून आहे यवतमाळ जिल्ह्यात, ते बघू. तर तिथं जाऊ पहिले, सगळ्यात पहिले, आणि मग तिथून मग समोर आमच्या जे डेस्टिनेशन आहे त्याच्याकडे निघू. गाडी यायला टाइम होता, तर इथं आपला टाइमपास करत होता. तर त्यांनी क्ले ना काहीतरी बनवलं, मी तुम्हाला दाखवतो. हे ओळखा, हे कार्टून आहे. त्यांनी तसं एक कार्टून बनवलं, किती सुंदर बनवलं बघा. आणि हे एक बनवलं काहीतरी माइनक्राफ्टचं आहे ना. आणि हे पण कुठलं तरी आहे ना रे रिदात, याला काहीतरी म्हणते ना, हल्क नाही रे, त्याला काहीतरी म्हणते. ते कॅट 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 काय म्हणते त्याला, कॅट 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 काहीतरी ते हा तसंच काहीतरी एक नाही का, तो एक माग लागते तो कॅटवाला, असा असा तो वाला आहे तो. कॅटमॅट 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 काय काहीतरी आहे. हा तो आहे तो, नाही कॅटमॅट तो. गाई 4 म्हणता जवळपास आता 5 वाजत आहे, आणि गाडी आतापर्यंत यायची आहे, आली आहे म्हणते जवळपास. गाडी आल्याबरोबर गाडीत बसावं लागते, कारण की जितकं उशीर होईल तितकं तिथं उशिरा पोहोचू आम्ही. गाईज, आमचा हिरो झाला तयार. वा 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 वा. तर गाईज गाडी आमची फायनली आली, आणि आता आम्ही जाऊ. चलो 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 चलो. तिकडून जा. हम आ गए है ना, बहुतच लवकर फोन करते तू. हा कागा अमोल भाऊ, हम आ गए म्हणते. कुठं होती गाडी तुझी? गाईज आमचे हे चंद्रपूर वरचे सगळे लोक आहे, एवढे जण आले आता चंद्रपूर वरून. आता आम्ही चाललो आहे वणीला. सगळ्यांनी हाय करून द्या. येस, आता गाडी आमची चालली आहे वणीकडे. आम्ही सध्या चंद्रपूरलाच आहो. हे आमचे ड्रायव्हर दादा आहे, बोर्ऱ्यावरून आम्हाला घ्यायला आले. आम्ही गाडी बोर्ऱ्यावरून बुक केली, चंद्रपूर वरून नाही. आहे ना, हाईट आहे आमची. गाईज, वन मोर मेंबर कमिंग. तेव्हा ती मुलगी आहे, ती हे ट्रक गेल्यावर नंतर दिसते. ही मुलगी आहे, हे येऊन राहिली आहे बघा. हाय केलं तिनं. मित्रांनो, आम्ही पोचलो घुगुसला, आणि घुगुसवरून आणखी एका व्यक्तीला घ्यायचं आहे. म्हणजे कुणाला? माझ्या साड्याला. आला बा, येऊन राहिला.
आला साडा आला रे बाबा. आता पण आमचा रिदारचा मूड किती खुश. हा, रिदारचे मामा आले. आता नेक्स्ट स्टॉप आहे आमचा डायरेक्ट वणी. वणीवरून असा कचरा येणार आहे. आता असा कचरा येणार आहे काय सांगू तुम्हाला. बघून घ्याल तुम्ही. मित्रांनो, आम्ही आता वणी पोचलो आहे. वणीवरून आता आमचे कोण आले आहे. एक कॅन्डिडेट चढले. नेक्स्ट कुठे आहे. बाहेर उभे आहे. अरे याचं नाही का अंदर. अंदर नाही येत आहे. हा, विश्वजित पण आहे. गोलू कुठे. गोलू कुठे. गोलू. और ये गणेश साला. ये रूपाली. अरे कैलाश भाई और है गोलू. सर्वजण आले आहे. आता काही सर्वजण आले आहे. आमची साली पण आलेली आहे. जस्ट मॅरिड साली. आपण हिचा पूर्ण लग्न ब्लॉग मध्ये घेतलाय आपण. हे आले. हे रुपालीचा भाऊ आहे गणेश. आता सर्वजण आले आहे. आता इथनं आम्ही निघू. आता किती वेळात निघू हे माहिती नाही आम्हाला. आता आम्ही सर्वजण आले ने साले किधर जा रहे. हमको एक साले साहब ने हमको एक काम दिया है और वो मेरे को पूरा करने का है. किया तो मैं और जीजा है. हाँ नहीं किया तो मैं और जीजा है. हाँ, फायनली आम्ही निघालेलो आहोत. बघा आता आमचे सर्वजण आले आहे. हाय करा रे बोल्या. आमचे सर्व पार्टी आहेत. आम्ही चाललो आहे. आणि आम्ही दोन जावई इथं समोर बसलो. आम्हाला स्पेशल सीट भेटणार नाही का. आम्ही जावई आहोत डोळ्यांचे. आमचे साले साहेब आहे सगळेजण. आमचे साले आहे. हे याचा गोल्याचा जिजा नाही आला. हाँ, अब वो उसके लिए अपन अलग से ब्लॉग बनाएंगे गाइज, अलग से. मित्रांनो, मागा आहे आमची सवारी आणि सवारीमध्ये होत आहे डिझेल रिफिल. कारण की डिझेल भरणं गरजेचं आहे ना. तर गाडी तर समोर जाणार नाही. तर सगळेजण बाहेर निघाले. अंदर कोणीच नाही गाईज. आम्ही सगळे बाहेर आलोय. सगळेजण बघत आहे डिझेल कसं भरत येतं. रिदा तिथं फुल एन्जॉय करून राहिला. बरोबर गेलं का नाही डिझेल. सगळे पाहून राहिले डिझेल बरोबर चाललं का नाही. है ना साले सा. आपल्याला बहुत मोठं काम आहे गाईज. तुमची हेल्प लागणार आहे याच्यासाठी, माझ्यासाठी. हा, आपल्याला म्हणजे हे आता सिंगल चाललं डबल आलो पाहिजे ना आपण. बरोबर ना. बर्बाद करने को कैसे करते हैं वही प्रोसीजर चालू है. बस आता आम्ही पोचलो. आडवा. अरे पुन्हा जायचं का वरत. अरे एकदम म्हणजे खूपच बेकार होऊन गेलं मित्रांनो. पांचट झाला. पुन्हा वरत चढायचं आहे म्हणते. नाही आता नाही चढत आम्ही वरत. आता आम्ही रील आमचा झाला आता एकदम बोगस. आता आम्ही कुठे जायचं रे. मंदिरात. पहिले म्हणे मंदिरात मी किती मंदिरं करू म्हणा. सांगा म्हणा. आता मी किती मंदिरं करू. किती नवस करू म्हणा. काही मंदिर करून फायदा नाही. आपल्याला धोका देते. बहिणीच आपली मदत करत नाही. रिदात फुल एन्जॉय. पडशील रिदात. तर गाईज आता आम्ही आलो आहे श्री चिंतामणी देवस्थान, श्री क्षेत्र कळम. इथे गणपती आहे. कळमचा गणपती खूप फेमस आहे. इथे आलो आहे. आता तिथे दर्शन करू. मग नंतर पेट पूजा करू. मित्रांनो, आहे दर्शनाचा मार्ग. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. तर दर्शनात जाता जाताच पहिलं श्री चिंतामणी गणेश गणपती बाप्पा मोरया. खाली जावं लागते म्हणते इथं. वाव, क्या बात आहे. मस्त खाली आहे. तो गाईज काय जबरदस्त. म्हणजे दर्शन करायला आपण वरती चढतो ना. आता आपल्याला खाली जावं लागत आहे. मस्त, खूप बढिया. दिसत नाही आपल्याला. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे वीर. आणि याला आता पूर्ण बंद केलाय. पहिले ओपन होतं म्हणते. आणि इकडे आहे श्री चिंतामणींचे मूर्ती. तर चला जाऊया आपण तिकडे. तर मित्रांनो, हे आहे गणपतींची मूर्ती चिंतामणी, श्री चिंतामणी.
किती छान, किती प्रसन्न वाटत आहे. सर्वजण आता दर्शन करायला आले आता. आता मंदिर बंद करण्याचा टाइम आहे. सगळं साथ वगैरे उतरून राहिले. तर मित्रांनो, जे हे श्री चिंतामणी गणेश मंदिर आहे त्याच्याबद्दलचं थोडस इथे इन्फॉर्मेशन आहे. जसं की लिहूनच आहे इथं, महाराष्ट्रातील 21 गणेश क्षेत्रापैकी एक असा हा महत्वाचा गणेश श्री चिंतामणी आहे. आणि हे 33 फूट खाली आहे. 29 इथं पायऱ्या आहे. तर ह्याबद्दल हे पूर्ण अशी माहिती आहे. तर तुम्ही ही माहिती पूर्ण वाचू शकता. माहिती पूर्ण दिलेलं आहे. बस मला तेच सांगायचं होतं, कारण की मलाही थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं. खाली होतं तर म्हणून मला वाटलं की तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावं त्याच्याबद्दल, म्हणून त्यासाठी हे तुम्हाला दाखवलं. आता आमचं टाइम झालाय डिनरचा. छान आम्हाला प्लेस पण भेटली आहे जेवण करायला. आता बसू सगळेजण जेवण करायला. तर गाईज आता आम्ही डिनर करून राहिलो आहे मस्त पैकी. काय काय आहे? मसाला भात, पराठे, लोणचं. मस्त गावठीवालं काम आहे ना आपलं. मित्रांनो, जेवण खाऊन झालं ना, आता आम्ही निघालो आहे आपल्या डेस्टिनेशन कडे. त्याच्या आधी आता आमचं सगळ्यांचं चालू झालं आहे आता अंताक्षरी खेळाचं. तर आता सगळेजण अंताक्षरी खेळू म्हणत आहे म्हणते, पण आमचे गोलू भाऊ म्हणते की बाबा का हो का तुमचं म्हणे ते लवकर लवकर करायला लागली झोप आहे ना. उद्याचा दिवस कधी निघते आणि ते कधी भेटते असं मला विचार चालू आहे बिचाराचा. आता हा कोणतं तरी गाणं म्हणत आहे आता बाबा. हे म वर आला, म आलाय त्यांच्यावर. हा म वरून आलं तर असं होतं वाटतं. अरे ग वरून येत नाही तुम्हाला गाणं. कसे काय तुम्ही कविता म्हटली, गाणं थोडी म्हटलं त्यांना. काहीच पहिले पोपट केला यांना. म वरून नाही का यांनी कविता म्हटली म्हणून यांना पुन्हा गाणं म्हणायला लावलं. न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था अभी खो गया, हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना, सजना ना ना. कधी केलं कधी केलं कधी केलं.